नमस्कार. माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप स्वागत आहे. आज आपण कलश मैरप कशी बनवायची ते शिकणार आहे. तर मैरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती हे दोघंही 5 नंबरचे मोती आहे. सुई, नायलॉन धागा आणि कात्री. चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया. हे दोघे 5 नंबरचे मोती आहे आणि आपल्याला मैरप बनवताना एकच कलर वापरायचा आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून मैरप बनवू शकता. चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करू. त्याच्या आधी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला मोत्यांचे आधी सुरुवातीला गोल बनवायचे आहे. 6 मोत्यांचे गोल आपल्याला बनवायचे आहे. तर आपण आता गोल बनवू. पहा, आपण धाग्यामध्ये 6 मोती ओवून घेणार आहे. हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता आपण ह्याचे गोल बनवणार आहे. ही जी गाठ पाडली, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा आपला इथे मोत्याचा गोल तयार झालेला आहे. आणि आता आपण प्रत्येक मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल. हे पहा, मी प्रत्येक मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता हा जो गोल केलेला आहे, हा गोल तर आपण मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला 5 मोते ओवून 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे. तुम्हाला जितकी मैरप, म्हणजे हे कलश मैरप आहे. कलश मैरप आपण एवढीच बनवू शकतो अशी, नाही का? तर आपण आता तुम्ही बनवून पहा आणि आवडल्यास कमेंटद्वारे कळवा. आता आपण 5 मोती पांढरे ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हा जो मधला मोती आहे ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली, हा मधला मोती, ह्याच्यातूनच सुई आपल्याला परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे. सुई बाहेर काढल्यानंतर धागा वरती ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असा धागा ओढून घेतला. हा इथे दुसरा गोल तयार झालेला आहे आणि आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. आपल्याला ही अशी मैरप बनवायची आहे. पहा, ही अशी मैरप आपल्याला बनवायची आहे. आता परत आपण 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली वरच्या दिशेने अशी. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत हे वरचे 2 पांढरे मोती आहे, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे समोरच्या दिशेने. ही सुई काढली, धागा व्यवस्थित ओढला. हे 3 गोल आपले तयार झालेले आहे. आता परत आपण 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले आणि परत मधल्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. हा जो गोल तयार केलेला आहे त्याच्यातलेच हे वरचे 2 मोती आहे, त्याच्यातून सुद्धा आपण सुई समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली
आहे. परत आपण 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले आणि हा जो गोल तयार केला आहे त्याच्यातला मधला, जो गोल तयार करतो त्याच्यातला मधला मोती लक्षात ठेवायचा. ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्या 2 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. परत आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले आणि हा जो मधला मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. हे असे एवढे गोल मी आता इथे गोलांची एवढी लाईन केलेली आहे. 6 गोलांची लाईन मी इथे केलेली आहे आणि ह्या वरच्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला पुढची डिझाईन कशी करायची ते सांगते. तुम्ही अशी कलश मैरप असे इथपर्यंत गोल करून पहा आणि आता मी तुम्हाला खालची डिझाईन सांगते. आता काय करायचं पहा. आपण आता ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता आपण 2 पांढरे मोती, 1 रंगीत मोती असे 3 मोती ओवून घेतले आणि आता परत आपण 3 पांढरे, हे 3 पांढरे, परत 1 रंगीत, परत 3 पांढरे, एक रंगीत, परत 3 पांढरे, एक रंगीत, परत 3 पांढरे, तीन पांढरे ओवून घेतले आणि आता आपल्याला 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले. काय केलं आपण पहा. सुरुवातीला आपण 2 पांढरे मोती ओवून घेतले, 1 रंगीत मोती ओवला. मग आपण 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, 4 रंगीत असे मोती आपण ओवून घेतले. म्हणजे आपण पांढरे मोती एकूण किती ओवून घेतले आहे. हे 14 मोती, हे वरचे 2 मोती आणि हे 3 असे आपण 14 मोती पांढरे ओवून घेतले. आणि लाल, आता ह्या कलरचे आपण किती घेतले. हे 4 मोती आणि हे 4 मोती असे हे 8 मोती आपण घेतलेले आहेत. आता काय करायचं आपण हे पहा. आता हे जे लाल मोती आपण ओवलेले आहे त्याच्यातला हा जो वरचा मोती आहे लाल, त्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. हे पहा, ही अशी डिझाईन आपली इथे तयार होते. आता आपण परत तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवले, 1 रंगीत मोती, परत 3 पांढरे मोती,
तीन पांढरे एक रंगीत असे आपण हे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, हा जो वरचा रंगीत मोती आहे 1 2 हा रंगीत मोतीमधला त्याच्यातून सुई आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. परत धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे. पहा, ही अशी डिझाईन तयार झाल्यानंतर धागा व्यवस्थित ओढलेला आहे. आणि आता परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवले, एक रंगीत. परत 3 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे. तीन पांढरे मोती ओवून घेतले. परत एक रंगीत मोती. आणि आता परत आपण 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतले. हे पहा, आता आपण जशी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, 3 पांढरे ओवले एक रंगीत ओवला, परत 3 पांढरे ओवले एक रंगीत मोती ओवून घेतलेला आहे. आणि परत 3 पांढरे मोती ओवले. आता ही जशी आपण डिझाईन इथे तयार केलेली आहे तशीच डिझाईन आपली इथे वरती तयार होणार आहे. पहा, ती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. हे वरचे 3 पांढरे मोती आपल्याला घ्यायचे नाही आहे. हे पहा, 3 पांढरे 3 रंगीत, 3 पांढरे एक रंगीत, 3 पांढरे असे मोती आपण इकडे ओवून घेतलेले आहे. हे धागा असा ओढून घ्यायचा आहे दरवेळेस. आता आपण काय करणार आहे पहा, हा आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता आपण हा जो रंगीत मोती आहे, हा रंगीत मोती आणि हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत आपल्याला समोरच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. धागा जास्त मोठा झालेला आहे. हे पहा, असं आपण इथपर्यंत आलेलो आहे. आणि हा वरचा जो एक रंगीत मोती आणि 2 पांढरे मोती आपण ओवलेला आहे त्याच्यातून आपल्याला सरळ सुई बाहेर काढायची. पहा, 3 पांढरे एक रंगीत, 3 पांढरे एक रंगीत, 3 पांढरे असे मोती आपण दुसऱ्या साईडला ओवून घेतले. आणि आता काय करायचं, अशीच डिझाईन आपल्याला इथे बनवायची. तर हा जो एक रंगीत मोती आहे तो मोती आणि हे वरचे 2 पांढरे मोती अशी सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. ही इथे आपली डिझाईन तयार झाली. पहा, आता 1 हा मोती, 2 आणि 3 अशा 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. हा एक वरचा गोलातला पांढरा मोती, त्याच्या पुढचे 2 मोती अशा 3 मोत्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता परत आपल्याला 2 पांढरे मोती, एक रंगीत मोती, परत 3 पांढरे मोती, हे 3 पांढरे मोती, परत एक रंगीत मोती,
हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतले, 2 पांढरे 1 रंगीत, 3 पांढरे. आता काय करायचं, आपण खालच्या दिशेने सुई काढतो आहे, अशी खालच्या दिशेने सुई आपली येते आहे. तर हा जो हे 3 पांढरे मोती, 2 पांढरे 1 रंगीत, तसंच आपण इकडे 2 पांढरे 1 रंगीत आणि 3 पांढरे असे मोती ओवून घेतले. आता आपल्याला इकडे रंगीत मोती ओवायचा नाही, तर काय करायचं, हा जो मधला मोती आहे रंगीत, त्याच्यातून आपण सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढतो आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इकडे आपली ही दुसरी पाकळीची डिझाईन तयार झाली. पहा, ही अशी डिझाईन आपली तयार झाली. आता आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. परत 1 रंगीत मोती, हा 1 रंगीत मोती ओवून घेतला. परत 3 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपल्याला सेम अशीच डिझाईन इथे बनवायची. तर हा जो रंगीत मोती आहे, ह्या इकडच्या साईडचा हे 3 पांढरे सोडायचे, हे खालचे 3 पांढरे सोडायचे आणि हा मधला जो रंगीत मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे खालच्या दिशेने. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता परत आपण 3 पांढरे 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. सेम तशीच प्रोसिजर आपल्याला पूर्ण कलश रांगोळीची करायची आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता 4 रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले आणि परत आपण हा वरचा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, इथे आपली ही दुसरी पाकळी तयार होत आलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता आपण परत 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. तीन पांढरे 1 रंगीत, परत 3 पांढरे, हे असे 3 पांढरे मोती ओवून घेतले. पहा, आणि आता आपण वरच्या दिशेने जातो आहे, वरती जातो आहे इकडे. तर हा जो मधला रंगीत मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. हे पहा, परत आपली तशीच दुसरी डिझाईन तयार झालेली आहे. आता परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. 1 रंगीत मोती ओवायचा. आणि परत 3 पांढरे मोती ओवायचे. म्हणजे आपले दुसरी पाकळी इथे तयार झालेली आहे. हे 3 पांढरे मोती, ही अशी डिझाईन आपली इथे तयार झाली. आता परत पहा, हा जो रंगीत मोती आहे, हा रंगीत मोती आणि हे वरचे 2 पांढरे मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. ही आपली दुसरी पाकळी डिझाईनची तयार झाली. आणि आता परत
1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा 1 2 3 सरळचे 3 पांढरे मोती, त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. खरं तर 2 मोत्यातूनही सुई आपण बाहेर काढून डिझाईन बनवू शकतो, पण ते अंतर खूप छोटे होते, म्हणून मी ही एवढी अशी पाकळी तयार होईल आपली, एवढं अंतर ठेवलेलं आहे. आता परत आपण मी आता ही एक पाकळी करून दाखवते तुम्हाला. परत 2 पांढरे मोती, 1 रंगीत मोती, असे 3 मोती आपण सुरुवातीला लावतो. नंतर परत 3 पांढरे ओवून घ्यायचे. हे पहा, हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि हा जो रंगीत मोती आहे, आता आपल्याला खालच्या दिशेने यायचे, तर हे 3 पांढरे आणि हा 1 रंगीत मोती, ह्या पाकळीतली ही साईड, त्याच्यातला हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून खालच्या दिशेने आपण सुई बाहेर काढतो आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. ही अशी डिझाईन आपली इथे परत तयार झालेली आहे. आता आपण परत 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. 1 रंगीत मोती, परत 3 पांढरे मोती, हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. एक जागा मोकळी ठेवायची मधली, कुठली पण, आणि त्याच्या खालती इथे फुली केली आपण, रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली, इथे नाही केलं. तर आता आपण इथे खाली येताना परत हा जो खालचा मोती आहे त्याच्यातून सुई परत खाली बाहेर काढणार आहे. हे पहा, खालच्या दिशेने ह्या रंगीत मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 3 पांढरे आणि 4 रंगीत. हे 3 पांढरे मोती ओवले आणि 4 रंगीत मोती. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले आणि आता परत आपण ह्या 4 रंगीत मोती ओवले, त्याच्यातला हा जो वरचा मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपण परत 3 पांढरे, 1 रंगीत आणि परत 3 पांढरे, हे पहा, हे 3 पांढरे मोती ओवले. आणि आता परत आपण ह्या पाकळीतला हा जो लाल मोती सोडलेला आहे रंगीत, त्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढतो आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. तीन पांढरे, 1 रंगीत, परत 3 पांढरे मोती आणि परत हा जो रंगीत मोती आहे वरचा, हा आणि हे 2 पांढरे, ह्या 3 मोत्यातून सुई आपण वरतीच काढणार आहे. हा 1 रंगीत आणि हे वरचे 2 पांढरे, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. हे पहा, ही आपली तिसरी पाकळी इथे झालेली आहे. आणि परत आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. आता तुमच्या लक्षात ही डिझाईन आली असेलच. आता मी तुम्हाला पूर्ण कशी करायची ते दाखवते. ही माझी डिझाईन झालेली आहे पहा. आता 3 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेणार आहे.
2 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे, परत 1 रंगीत, नाही 2 पांढरे, 1 रंगीत, 3 पांढरे असे आपण मोती इथे ओवून घेतलेले आहे. आणि ह्या मोत्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, हा मोती ही अशी सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे ह्या रंगीत मोत्यातून. परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. परत 1 रंगीत मोती, परत 3 पांढरे मोती, आणि परत आपण ह्या खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली. ह्या मोत्यामधून पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपली अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. आणि परत आता आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 3 पांढरे, 4 रंगीत. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. 4 रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले. आणि परत आपल्याला हा जो रंगीत मोती आहे वरचा, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. वरचे 3 मोती खालचे सोडायचे. हा 1 रंगीत मोती, ह्याच्यातून सुई आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेऊ. 3 पांढरे, 1 रंगीत. परत 3 पांढरे मोती. आणि आता आपण ह्या मधल्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा. आणि आता परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. सोपी डिझाईन आहे मित्रांनो. 3 मोती ओवायचे आहे. हे पहा, हे 3 मोती, 1 रंगीत मोती. आणि आता परत 3 पांढरे मोती. इकडे सगळ्यांना आपण 1 2 3 असे 3 मोती होतो. आणि ह्या एका मोत्यातून सुई आपण वरती काढतो. हा 1 रंगीत मोती आणि हे वरचे 2 पांढरे, अशा 3 सलग मोत्यातून आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढतो. हे पहा, हा 1 रंगीत मोती आणि हे 2 पांढरे मोती, अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे वरच्या दिशेने. आणि आता परत आपण 1 2 आणि 3 अशी ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता परत 2 पांढरे, 1 रंगीत. हे पहा, 2 पांढरे, 1 रंगीत. आता आपल्याला खाली यायचं आहे. खालच्या दिशेला आपली सुई वळलेली आहे. आता परत 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती आपण घेतलेले आहे. आणि
हा जो एक रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. तीन पांढरे, एक रंगीत, परत 3 पांढरे, आणि आता परत आपल्याला एका खालच्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, हा रंगीत मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण त्याच्यातून खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण 3 पांढरे, 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. 3 पांढरे, 4 रंगीत. इथे आपली ही डिझाईन पूर्ण होत आलेली आहे. हे 4 मोती आपण घेतले आणि आता आपल्याला वरच्या दिशेला जायचं आहे. तर आपण काय करतो आहे, शेवटची मी तुम्हाला सांगते. ह्या एका रंगीत मोत्यातून सुई आपण पांढऱ्याजवळचा हा रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, ही अशी सुई आपली वरती निघालेली आहे. आता आपण 3 पांढरे मोती, एक रंगीत मोती, परत 3 पांढरे मोती. आता तुम्हाला ही डिझाईन कशी करायची ते लक्षात आलं असेल आणि आज तुम्हाला व्यवस्थित दिसलंच असेल की कोणत्या मोत्यातून कोणती सुई कोणत्या मोत्यातून मी सुई बाहेर काढते आहे. ते हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आज सगळ्यांना डिझाईन व्यवस्थित दिसली असेल अशी मी खात्री घेते. आता परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आता परत 3 पांढरे मोती, परत एक रंगीत मोती, परत 3 पांढरे मोती. अशा रीतीने आपली ही डिझाईन इथे पूर्ण झालेली आहे. तुम्हाला माझी डिझाईन आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे पहा, आता आपण हा एक रंगीत मोती आणि हे वरचे 2 पांढरे मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत आता आपण ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे समोरचे 3 मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. आता मी तुम्हाला दुसरी गाठ पाडायची पद्धत सांगते. पहा, हां, आता दुसरी गाठ कशी पाडायची. आता दरवेळेस आपण अशी गाठ पाडतो. आता हा धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हा एवढा धागा कात्रीने कापून घेतला आणि हा जो वरच्या गोलाची लाईन केली ती त्याच्यातला हा धागा आणि ही डिझाईन बनवण्यातला हा धागा, असे आपण इथे आता गाठ पाडून घेणार आहे. धाग्यांची गाठ पाडून दिलेली आहे. पहा, आणि उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. तुम्हाला कोणती गाठ पाडायला सोयीस्कर वाटली ते पहा. इथे आपली ही डिझाईन पूर्ण अशी झालेली आहे. हे पहा, ही आपली डिझाईन. ही आपली दुसरी कलश डिझाईन.
डिझाईन पाहिल्याबद्दल धन्यवाद.